शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन. चला शेती करूया आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आपल्या मिरची पिकामध्ये आणि यासाठी आपण आज तिसरी आळवणी करतोय. तर तिसऱ्या आळवणीमध्ये काय करायचं आहे की यासाठी आपण एक अमिनो ॲसिड बेस्ड टॉनिक आणि प्लस त्यामध्ये एक खताची ग्रेड वापरतोय. तर ती कोणती आहे, काय आहे, प्लॉट डेव्हलपमेंट कशी आहे हे आपण आजच्या भागामध्ये बघतोय. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, आजच्या या तिसऱ्या आळवणीमध्ये आपण 1261 ही NPK ची ग्रेड वापरलेली आहे, जे की फक्त नत्र आणि स्फुरद आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. यामुळे काय होते की झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, त्यामुळे फुटवे वाढतात, त्याच पद्धतीने त्याचा शेंडाही चांगला चालायला मदत होते. तर 1261 जी आपण वापरतोय ते आपण 4 ग्रॅम प्रति लिटरला वापरतोय आणि त्यामध्ये अमिनो ॲसिड बेस जे आपण टॉनिक म्हणलं की इसाबियन ही आपण 2 मिली प्रति लिटरला वापरतो. यामुळे काय होते की झाडाला जसं म्हटलं ना, एक ग्रोथ व्हायला सुरुवात होणार. त्याच पद्धतीनं अमिनो ॲसिड बेस्ड टॉनिक गेल्यामुळे हे वरतून जसं कार्य करतं त्याच पद्धतीने मुळे वाटे सुद्धा कार्य चांगल्या पद्धतीने करते. यामुळे झाडाची मुळं चांगली होतात, त्याच पद्धतीनं झाडाची वाढ चांगली होते, ग्रीनरी चांगली होते. हे 1-2-3 गोष्टीसाठी आपण ही तिसरी आळवणी करतोय. नक्कीच प्रत्येकाची आळवणीची टेंडन्सी वेगळी असेल, प्रत्येकाची मतं वेगळी असतात. त्याच पद्धतीने आपण काही अभ्यास करूनच ही आपण आळवणी घेतोय. यामुळे झाडाची ग्रोथसुद्धा चांगली होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आता मिरची पीक जसं म्हटलं की एक सेन्सिटिव्ह पीक आहे, त्यामुळे ह्याला चांगल्या प्रतीनं आपल्याला थ्रिप्सवरती सुरुवातीपासून कंट्रोल करायला, फवारणीवरती आपण सुद्धा चांगलं लक्ष दिलेलं आहे. यासाठी कॉम्बिनेशन म्हणून आपण रोगर, आसाटाप आणि त्याच पद्धतीनं रोको या तिन्हीचं एक कॉम्बिनेशन करून एक फवारणी घेतोय. रोगर इथं आपण 1.5 मिली प्रति लिटरला वापरतोय, आसाटापसुद्धा 1.5 ग्रॅम प्रति लिटरला वापरतोय आणि त्याच पद्धतीनं रोको आपण 1 ग्रॅम प्रति लिटरनं वापरतोय. ह्या तिन्हीमुळे काय होतं की आसाटाप आणि रोगर हे दोन्ही कीटकनाशक आहेत. दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यामुळे आपल्याला थ्रिप्स, ॲफिड, जेसिड, बारके, तुडतुडे याच्यावरती चांगलं नियंत्रण होते. आता मला जेवढी माहिती घेतली, मी जेवढा अभ्यास केला त्याच्यावरती मिरचीला इन्सेक्ट कव्हर करण्यासाठी दर 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी स्प्रे जाणं गरजेचं आहे. आलटून पालटून कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे, ज्यामुळे थ्रिप्सला रस शोषण्यास अडथळा येतोय. स्प्रे कंटिन्यू झाले की जे पण अटॅक होतोय तो जिथल्या तिथं थांबतोय. आणि एक गोष्ट तुम्हाला नक्कीच मी आता फोटोमध्ये आपण बघतोय की बघा, हे थ्रिप्सचं पहिलं झाड आहे आणि त्यानंतर ते झाडाची ग्रोथ झाली की झाड म्हणजे सुरुवातीला जर वरती शेंड्याला थ्रिप्स चाटलं आणि स्प्रे व्यवस्थित पडला तर येणाऱ्या नेक्स्ट स्प्रेमध्ये ते झाड पूर्णतः व्यवस्थित झालेलं आहे. म्हणजे मला सांगायचं काय की जरी थ्रिप्स जरी होत असेल, स्प्रे व्यवस्थित गेले तर नक्कीच त्यावरती आपल्याला कंट्रोल एक चांगल्या प्रतीनं पाहायला मिळते. तर मित्रांनो, ही होती आजच्या या तिसऱ्या आळवणीची माहिती, त्याच पद्धतीनं फवारणीची माहिती. ही माहिती आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट करा. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत, अजून एका भागात. वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद मित्रांनो.